Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with Biki. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with Biki. Friends, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe my channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. You have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Now welcome back again to my channel Speak English with BK. Friends, today we are studying very interesting word, very interesting topic, that is ridiculous. मित्र हो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रेडिक्युलस हा जो इंग्रजी वर्ड आहे त्याचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो आणि इंग्रजी भाषा रचनेमध्ये रेडिक्युलस हा वर्ड कसा वापरतात याविषयी अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून आपल्याला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, then let's start the meaning of ridiculous. मित्र हो, आपण सगळ्यांनी इंग्रजी स्पीच मध्ये किंवा इंग्रजी लर्न करताना रेडिक्युलस, इट इज जस्ट रेडिक्युलस किंवा रेडिक्युलस हा वर्ड नेहमी ऐकला असेल, परंतु याचा मराठीमध्ये मीनिंग काय होतो हे आता आपण पाहायचं आहे. रेडिक्युलस REDICULOUS रेडिक्युलस म्हणजे हास्यास्पद किंवा मूर्खपणाचे किंवा पोरकटपणाचे किंवा विचारशून्य किंवा वेड्यासारखे. काय काय लोक असं काहीतरी बोलतात, आपण ते काय बरळतोय हा वेड्यासारखा, म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, इट्स जस्ट रेडिक्युलस. हे अगदी मूर्खपणाचं आहे किंवा अगदी हास्यास्पद आहे किंवा विचारशून्य आहे किंवा वेड्यासारखं काहीतरी आहे असं म्हटल्यासारखं. तर काही एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूयात. फर्स्ट एक्झाम्पल, यू लुक रेडिक्युलस इन दॅट ड्रेस. यू लुक रेडिक्युलस इन दॅट ड्रेस. तो जो पेहराव आहे किंवा तो जो पोशाख तू घातलास ना, अगदी रेडिक्युलस म्हणजे मूर्खासारखा दिसतोस किंवा बावळट दिसतोस किंवा वेड्यासारखा दिसतोस किंवा तुला ते सूट होत नाही, हास्यास्पद वाटतं. म्हणजे यू लुक रेडिक्युलस इन दॅट ड्रेस. तो जर ड्रेस तो घातला ना, अगदी तो मूर्खासारखा दिसतोस, सो तो ड्रेस तू घालत जाऊ नकोस असं म्हटल्यासारखं. नेक्स्ट एक्झाम्पल, शी ऑफन सेज रेडिक्युलस थिंग्स. शी ऑफन सेज रेडिक्युलस थिंग्स. ऑफन म्हणजे काय, नेहमी. ती नेहमी अशाच काहीतरी मूर्खपणाच्या गोष्टी सांगत असते किंवा वेड्यासारखं काहीतरी सांगत असते किंवा हास्यास्पद. तिच्या जे गोष्टी असतात त्या अगदी हास्यास्पद असतात, बालिश असतात असं म्हटल्यासारखं. शी ऑफन सेज, ती नेहमी सांगते रेडिक्युलस थिंग्स, काहीतरी इकडलं तिकडलं मूर्खासारखं काहीतरी सांगत राहते असं. नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट्स अ रेडिक्युलस आयडिया. तुम्ही जी कल्पना सांगितलेली आहे ती अगदी मूर्खपणाची आहे, हास्यास्पद आहे. ती असं म्हणजे वास्तवात ती काय अंमलात आणण्यासारखी नाही म्हटल्यासारखं. तुम्ही जी कल्पना सांगताय ना किंवा आयडिया जी सांगताय ती अगदी मूर्खपणाची आहे किंवा वेडी आहे, वेड्यासारखी काहीतरी आहे, म्हणजेच योग्य नाही असं. तर असं जर कोणी आपल्याला काय सुचवत असेल अगदी हास्यास्पद, आपण म्हणतो का दॅट्स अ रेडिक्युलस आयडिया. ही कशी आयडिया आहे, अगदी रेडिक्युलस, मूर्खपणाची आयडिया आहे, मूर्खपणाची कल्पना आहे असं म्हटल्यासारखं. नेक्स्ट एक्झाम्पल, हू मेड धिस रेडिक्युलस रूल.
हू मेड धिस रेडिक्युलस रूल. क्वेश्चन आहे बघा, हा मूर्खपणाचा नियम कोणी बरं बनवला? हा नियम जो बनवलाय हा मूर्खपणाचा कुणी बनवलाय असं म्हटलं सगळं. हू मेड धिस रेडिक्युलस रूल म्हणजे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे. हा जो हास्यास्पद रूल आहे किंवा वेडपटपणाचा जो नियम आहे हा कुणी बरं बनवला असं म्हटल्यासारखं. नेक्स्ट एक्झाम्पल, इट इज सिम्पली रेडिक्युलस टू अटेम्प्ट सच थिंग्स. इट इज सिम्पली रेडिक्युलस टू अटेम्प्ट सच थिंग्स म्हणजे हे अगदी सिम्पली म्हणजे अगदी, रेडिक्युलस म्हणजे मूर्खपणाचे, टू अटेम्प्ट म्हणजे प्रयत्न करणे, सच थिंग्स अशा प्रकारचे प्रयत्न करणे म्हणजे अगदी मूर्खपणाचे आहे. आता आपण ऐकतो बघा, काहीतरी भीती दाखवायची म्हणून कोण कोण आत्महत्येचा सुसाइडल प्रयत्न करतात म्हणजे उगी. पण त्यावेळेला कोणीतरी शहाणा व्यक्ती जर तिथं असेल तर म्हणते इट इज सिम्पली रेडिक्युलस टू अटेम्प्ट सच थिंग्स. ह्या अशा गोष्टी करणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं आहे किंवा वेड्यासारखं आहे किंवा पोरकटपणा आहे. हा हा काय म्हणजे जबाबदारीचं काम नाही किंवा असं म्हणजे हे नाही, समंजसपणाचं काम आहे, तर हे पोरकटपणाचं काम आहे किंवा मूर्खपणाचं काम आहे असं म्हटल्यासारखं. नेक्स्ट एक्झाम्पल, ही ऑफन मेक्स रेडिक्युलस क्लेम. ही ऑफन मेक्स सच रेडिक्युलस क्लेम. क्लेम CLAIM, क्लेम म्हणजे दावा. आपण कोर्टात वगैरे दावा दाखल करतो बघा, त्याला काय म्हणतात? क्लेम. क्लेम करणे. तर ही ऑफन, ऑफन म्हणजे नेहमीसाठी किंवा नेहमी सतत, मेक्स रेडिक्युलस क्लेम तो जो आहे ना तो सारखा असं काहीतरी बावळटपणासारखं किंवा मूर्खपणासारखं दावा ठोकत असतो. आज एक दावा केला की याच्यावर केला की नंतर 2 दिवसांनी त्याच्यावर, पुन्हा त्या 4 दिवसांनी त्याच्यावर, म्हणजे त्याचा हा उद्योगच आहे. म्हणजे हे त्याचं मूर्खपणाचं काम आहे किंवा वेड्यासारखं तो दावा करत सुटतो असं म्हटल्यासारखं. ही ऑफन मेक्स रेडिक्युलस क्लेम. तो सारखं मूर्खासारखं क्लेम किंवा दावाच करत सुटतो असं म्हटल्यासारखं. So guys, I hope all of you guys understand the concept, the meaning of ridiculous word, that is ridiculous word. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay? So guys, we stop here. Enjoy the day and keep smiling forever.